मला वाटतं की अजूनही जास्तीत जास्त संख्येने आता मुंबईकर या मैदानामध्ये येतील, कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर या ठिकाणी अध्यक्ष संदीपबाईंनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यानं आवाहन केलेलं आहे की आपण ह्या मैदानाला जायचंय. नमस्कार, जय जवान जय किसान. बघा, 15 ऑगस्ट म्हटलं की महाराष्ट्रात प्रत्येकाला ओढ लागते एका बिनजोडची. ब्रह्मा पैलवान कुमटे आयोजित भव्य दिव्य बिनजोडचं मैदान, आणि या बिनजोडच्या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे. भाडळे खोऱ्यामध्ये हे मैदान पार पडतंय. अनेक लोक आलेत, प्रसिद्ध बैलगाडी मालक बापू ठोंबरे सुस्तेवाडी असतील किंवा ग्रामस्थ असतील, प्रताप ताते किंवा आयोजक या ठिकाणी आहेत. आपण यांच्या माध्यमातून हे मैदान कसं पार पडेल, एकदम पारदर्शक रास्त आणि जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीला धरून असं मैदान होणार आहे. या मैदानाचा संपूर्ण आढावा घेऊ. मैदानाचा आढावा घेतल्यानंतर मैदान चारी बाजूने तुम्हाला सगळ्या गोष्टी काय काय केलेलं आहे, काय नियोजन केलं हे सगळं दाखवेन. तात्या नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल मैदानाची नियमावली किंवा मैदानासंदर्भात काय माहिती, किती पल्ला आहे किंवा काय सुरुवात करतात? प्रथमतः मी बैलगाडी मालकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की घाटावरती बिनजोडचं मैदान, हा बिनजोडचा खेळ हा मुंबईचा खेळ, आणि घाटावरती सुद्धा आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना तो खेळ खेळता यावा या उद्देशानं ब्रह्मा पैलवान कुमटे यांनी पहिली घाटावली या ठिकाणी बिनजोडला सुरुवात केली. आणि बंदीच्या अगोदरच्या काळापासून ही बिनजोडची स्पर्धा सालावतप्रमाणे 15 ऑगस्ट या दिवशी भरवली जाते. परंतु बऱ्यापैकी आता आपण यावर्षी पाहिलं असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये आपले बैलगाडी मालक बऱ्यापैकी आता त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले आहेत. आणि 15 ऑगस्ट म्हटलं की थोडंसं म्हणजे सरकारी शासकीय लोक असल्यामुळे थोडस त्या ध्वजारोहणाला थांबावं लागतं. आणि बैलगाडी मालकांच्या आग्रहास्तव यंदा आपण तारीख बदलली. मी त्यांचं सुद्धा पहिल्यांदा धन्यवाद मानेन की सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तारीख बदलली, 16 ऑगस्ट तारीख केली. आणि मैदान या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो, हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्राची अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर मुंबई आणि कोरेगाव तालुका या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हे या ठिकाणी मैदानाचं आयोजन केलेलं आहे. आपण बिनजोड मानलं की या ठिकाणी नियम, आपण मुंबईचे जे नियम आहेत त्या नियमाला धरून सगळं मैदान या ठिकाणी पूर्णपणे पार पडणार. 1 ते 5,000 रुपयेपर्यंतच्या शर्यतीला आपण कंपल्सरी 1,000 रुपये कटिंग असणार. तिथून पुढच्या शर्यतीसाठी एक साईड 15% या पद्धतीने कटिंग असणार आहे. आपण एक त्याला जे आपण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 10ला पण म्हणून त्या एक जिंकलेल्याचा सन्मान या ठिकाणी बादली आपल्याला मैदानामध्ये कंपल्सरी त्या शर्यतीला एक आपण ते एक सन्मान असतो की बिनजोडचं मैदान म्हणलं की बादली, आणि ती बादली आपल्याला एक कंपल्सरी ती तिथे घ्यावी लागणार आहे. आणि दुसरं एक वैशिष्ट्य अजून एक त्यांनी एक सन्मान चिन्ह बनवलेलं आहे आयोजकांनी. ते सन्मान चिन्ह या ठिकाणी आपल्याला जर ते पाहिजे असेल तर इच्छेनुसार आपण त्या सन्मान चिन्हाची रक्कम आपण त्यावेळी मैदानाच्या दिवशी सांगू, ते सन्मान चिन्ह बघू. ज्यांना जर आकर्षक वाटत असेल, तुम्हाला जर त्याच्यावर काही कंपल्सन नसणार आहे, पण तुम्हाला जर वाटलं की सन्मान चिन्ह सुद्धा ते माझ्या घरी असावं, ते सन्मान चिन्हाची सुद्धा योग्य रक्कम ती आपण ती घेऊ आणि त्या पद्धतीनं त्या मैदानामध्ये तिथं घेतली जाईल. मैदानाच्या पल्ला आपण 1,000 फूट ठेवलेला आहे. रान थोडंसं उराटीचं आहे, आणि उराटीचं रान म्हटलं की थोडंसं आपल्याला माहिती आहे की 1,000 धरलं तर ते 1100 कमीत कमी ते बैलांना कटिंग म्हणजे पळावं लागतं. त्या पद्धतीनं आपण 1,000 फुटाचा पल्ला नियोजित केलेला आहे. खाली सुटण्यासाठी भरपूर जागा, खाली किती गाड्या थांबू शकते, त्यावर थांबायला भरपूर जागा मोकळी राहते. त्यामुळं काय होते, आपण जे आता ही बॅरिकेड समोरच्या बाजूला लावलेलं दिसते ते जरा आपण 1200 फुटापर्यंत बॅरिकेड लावलं होतं, पण ते आपण एक 200 पुढचं एक बॅरिकेड कमी करून शक्यतो खाली ज्या सुट्टीच्या ठिकाणी बऱ्यापैकी गाड्या सुटल्या बाहेर जाण्याचं प्रमाण जास्त असते आपण बघतो. परंतु ह्या मैदानात आयोजकांनी तो 1-2-4 मैदानं बघून तो अंदाज घेतला की गाड्या नक्की मध्ये आधी कुठं बाद होत नाही तर खाली सुट्टीला बाद होते. त्यामुळे सुट्टीच्या ठिकाणी दोन्ही बाजूला असे ताली घातले त्या, जेणेकरून गाडी खाली सुट्टीला बाद होणार नाही आणि कुठल्याही बैलाला या ठिकाणी सुट्टीला सुद्धा अडचण येणार नाही. कारण सुट्टीच्या आपण बघतो की बॅरिकेडच्या बाहेरनं गाड्या खाली जाणार आणि तालीच्या बाहेरनं वळून गाडी आत येणार, तेव्हाच ती गाडी आत सुटणार आहे. खाली पट्टी टाकणार आहे, पण त्या पट्टीवरच गाडी सुटणार, इकडे तिकडे मागं पुढे कुठं गाडी सुटणार नाही. अंतर कोणाचं कमी जास्त शर्यतीचं केलं जाणार नाही. जे अंतर एक ठराविक ठेवलं 1000 फुटाचं, त्याच 1000 फुटावरती या ठिकाणी आपण ते पट्टा टाकून त्याच्या तिथनच गाड्या सुटणार. त्यामुळं मैदान आपण प्रत्येक वर्षी इथे आता बऱ्यापैकी या वर्षी मला वाटतं की अजूनही जास्तीत जास्त संख्येने आता मुंबईकर या मैदानामध्ये येतील, कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर या ठिकाणी अध्यक्ष संदीपबाईंनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यानं आवाहन केलेलं आहे की आपण ह्या मैदानाला जायचंय. आणि त्या माध्यमातून आता
तिथं बऱ्यापैकी मुंबईकर येतील. घाटावली सुद्धा बैलगाडी मालक आता त्यांना कळायला लागले की मी वारंवार काय सांगतो की स्पर्धा मोठी झाली आहे, बैलगाडीची संख्या वाढलेली आहे आणि प्रत्येक गटामध्ये आपण जर 8-9-10 गाड्या बघतोय आता पळताना आणि तिथे गट पास होणं सुद्धा आता मुश्किल झालेलं आहे. त्यामुळं आता थोडासा कल बैलगाडी मालकांचा बिनजोडकडे वाढलेला आहे, कारण इथं चॉईस आहे. तुम्हाला आपल्याला समोरची गाडी आपल्या बरोबरीची ती धरता येते, पकडता येते. फक्त एक कसं आहे, इथं पहिल्यापासून प्रत्येक बैलगाडी मालकाच्या तोंडात असते की मी पैशासाठी खेळत नाही, मी नावासाठी खेळतो. नाव कमवायचं असेल तर बिनजोड खेळावं लागते आणि बिनजोड म्हटलं की जिंकला की त्याचं नाव ऑटोमॅटिकली होते. त्यामुळं असं नाही की बिनजोडमुळे बऱ्यापैकी उजेडात येत आहेत. 3 फेरीच्या मैदानात तर परंपरा आपली त्याच्यात उजेडात येणारी भरपूर आहेत, पण बिनजोडमुळे थोडंसं जे अजून मागच्या पाऊंडावरती आहे ती ज्याचा कुठं त्याला एक गटपास सुद्धा होत नाही, त्याचं बिनजोड मध्ये तो या ठिकाणी गोलाला झाला की त्याला जातो. सन्मान, त्याला एक अभिमान वाटतो की माझा सुद्धा बैल जिंकलाय. आणि आपण यंदा ह्या मैदानात सुद्धा मला वाटतं त्या विजयी गाडीला शर्यतीला जर आपण नंबरचं जर केलं नियोजन, तर मी पहिल्यांदा सांगेन की एक थोडंसं नंबरचं जर नियोजन केलं की विजयी गाडीवरती, कारण बैलावरती नंबर हे फार मोठी गोष्ट आहे. माणसाच्या डोक्यातलं एक विषय आहे की नाही, माझ्या घरी गेला तर त्याने कधी बैलाकडे बघितलं की बैलावर नंबर दिसला तर त्याला समाधान वाटतं की माझा बैल पळतोय. असं नाही की म्हणून ती नंबर सुद्धा असावं असं मी त्यांना ते आग्रह करेन की तिथं विजयी गाडीवरती आपण नंबरची सुद्धा सोय करू. त्या पद्धतीनं सगळं काय मैदान व्यवस्थित पार पडेल. मी बैलगाडी मालकांना आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त या ठिकाणी व्हॉट्सअपवरती शर्यती जमवा आणि शक्यतो आता आपण 2-4 मैदान बिनजोडची झाली, त्याच्यात बघितलं की बिनजोडचं मैदान चालू व्हायला जरा वेळ लागतोय. 12-12:30ला आपण मैदान चालू होते, पण मी म्हणेन की 10:30-11 वाजता जर मैदानाला सुरुवात झाली तर जास्तीत जास्त शर्यत होतील. आणि शेवट आपल्याला ज्या काही वेळेला आम्ही ज्यावेळी नोंद बंद करतो की बाबा आता नोंद बंद केलेल्या वेळेअभावी, त्यावेळी माणसांचं काही जरा थोडंसं हिरमोड होते की आमची एवढी शर्यत घ्यायला पाहिजे होती. पण त्यांचाही दोष नाही, शेवट शर्यती जमते ते. पण शक्यतो आपण जर शर्यती वेळेत जमावल्या तर शर्यती आपल्या 2च्या ऐवजी 3 सुद्धा होऊ शकते. त्यामुळं शक्यतो शर्यती वेळेत जमवा आणि लवकर मैदानात या, जेणेकरून आपल्याला आपल्या बैलांना विश्रांती मिळेल. पहिली शर्यत पळाल्यानंतर दुसरी 1 तासभर विश्रांती, 2 तास विश्रांती मिळेल, परत दुसरी शर्यत करू शकता. त्यासाठी फक्त वेळेत लवकर या आणि या शर्यतीचा आनंद घ्या. बॅरिगेटच्या बाजूने जे गाड्या वगैरे जरा लागतायत, ऐका की आपण बिनजोडला बघितलेलं आहे की बॅरिकेडच्या बाहेरूनच गाड्या खाली जातात आणि बॅरिकेडच्या बाहेरून खाली जात असताना दोन्ही बाजूला एक म्हणजे डबल रस्ता केला. आपण काय केलेला आहे तर गाड्या खाली जाण्यासाठी एक रस्ता असावा आणि त्याच्या पलीकडं जे व्यवसाय लागतात ते व्यवसायाने त्याच्या पलीकडे राहायचे. ज्या पिकअप येतात मुंबईवाल्यांच्या काही 4 चाकी गाड्या असणार आहेत, घाटावल्या 4 चाकी काही गाड्या असतील, पिकअप जे वर पिकअप वरती बसून बघायसाठी जे लावतायत ते आपण बॅरिकेडच्या बाहेर ज्या जागा बैलांच्या खाली गाड्या जायसाठी ठेवले त्याच्या पलीकडे आपल्याला गाड्या सगळ्यांना लावाव्या लागणार आहेत. बॅरिगेटला घासून नाही, लागणार. बॅरिकेडला घासून कुठलीही गाडी लागणार नाही आणि बैलाला कुठलीही अडचण या ठिकाणी पळायला निर्माण करायची नाही, याची आम्ही आयोजकांच्या वतीने मी सर्वांना विनंती करेन की हा नंदी पळत असताना त्यावरती कुठला अन्याय झाला नाही पाहिजे की बाहेरून कुणीतरी ओरडणं, हुलडबाजी करणं किंवा बाहेरून मारहाण करणं. बऱ्यापैकी बॅरिकेड आपण आता पाहिलेलं आहे, खाली ताल 170 फुटाची जवळजवळ मारलेली आहे आणि 800 फूट बॅरिकेड लावलेलं आहे. मधले 100-1 फूट कमी अंतर राहील, एक मोकळी जागा, पण तेवढ्या अंतर ते आपल्याला ती बैल म्हणजे कव्हर करू शकतात आणि तिथे काही अडचण होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं पळायला कुठली अडचण नाही बैलांना आणि समोर सुद्धा कुठेही बैला बाहेर म्हणजे जाण्याचा तर काही विषयच येत नाही बॅरिकेड कडेपर्यंत असल्यामुळं. आणि पुढे गाडी सुद्धा बिनजोडच्या शर्यतीत 2 गाड्या असल्यामुळं अशी अडकाअडकी किंवा काय असं होत नाही. बिनजोडचं मैदान म्हटलं तर पुणे भागातलं किंवा बारामती भागातलं बापूंचं नाव घेतलं जातंय. काय आजच्या या मैदानाविषयी काय सांगताल? ना आजच्या मैदानाला म्हणजे आपण फाट्या बिट्या बघितल्या, हा. त्या आपण मोजल्या, हा. त्या पद्धतीने आपण तात्यांना सांगितलेलं जे खाली पट्टी टाकायची, हा. काही गोष्टी थोड्या अडचणीत आलत्या आमच्या भागात, हा. तसं फट्टीवनं काही गोष्टी मधनं पण गाड्या घालतात ना, हा. की जेणेकरून मधनं लोकांनी गाड्या नाही घातल्या पाहिजे. बरोबर. जिथं आपण खाली पट्टी टाकणार आहे हा. तिथूनच गाडी सुटणार आहे, बरोबर. त्याच्या खालूनच गाड्या त्याच्या घातल्या. खालूनच गाडी, मधून गाडी सुटणारच नाही कोणाची. हा. आता एक पैलवानचं मैदान आहे म्हणल्यावर मधून गाडी कुणाची येतच नाही, पहिला पॉईंट. कारण मधनं गाडी सोडायला म्हणजे हेच चान्सच नाही ना. ताल आहे, हम्म. तालीच्या पलीकडं फट्टी टाकणार आपण, ताल संपल्यानंतरच वळून येणार आहे आणि खाली थोडी सपाट करणार आहे अजून आम्ही. त्याच्यामुळे काय नाही, मैदानाचं व्यवस्थित होणार आहे. रोलिंग बाकी आता तुमच्यावर बरीच लोक विश्वास ठेवतात. मैदान बाकी सर्व गोष्टी काय आहेत मैदान कशा? नाही, मैदान 1 नंबर आहे. फाटी थोडा एकार होतं ती लेवल झाली, आता फाट्या हा. 1 नंबर आहे दोन्ही हा. पण. हा. कारण पल्ल्या बिल्ल्याचं काय अडचणच नाही ना राहिलेली इथं. 90% एक रोलिंग राहिलंय, रोलिंग झालं की विषय संपला ना त्या मैदानात. नक्कीच रोलिंग बी येतंय थोड्या वेळात. रोलिंग बी येते, रोलिंग आल्यावर बी व्हिडिओ निघणारच आहे, हा. दिसल म्हणजे मुंबईवाल्यांना पण दिसते ना. काय आव्हान करताल येण्यासाठी? मुंबईवाली भरपूर येणार आहेत. हा, येणार आहेत. हा,
नियोजन तुम्हाला बघायलाच पाठवलं बहुतेक बघायलाच पाठवलेलं आहे त्यांनी. फाट्या फक्त बघून या. फोन पण आलता आता, हा, हा. फक्त फाट्या बघून या म्हणलं. फाट्यांचं नाही काय, मी सगळं म्हणजे कुठं चढचोड असेल तर काढायला लावेल, त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. ज्या भागात मैदान होते, ग्रामस्थ आहेत आणि प्रगतशील शेतकरी आहेत. दादा नमस्ते. हा नमस्ते. हा, काय या मैदानाविषयी काय सांगचाल किंवा काय लोकांना आव्हान करचाल? नाही ह्या म्हणजे जवळजवळ आता 4-5 वर्ष झालं ह्या भागात आमच्या मैदान होते आणि मी हाशेवाडीचा गावचा रहिवासी आहे. तसं आम्ही चिलेवाडी, हाशेवाडी, भाडली सर्व ग्रुप आहे. त्यामध्ये आतापर्यंत दादाने आमच्या गावांचं नावच मोठं केलंय, हा. कारण बाहेरून बरेचशी माणसं येतात, बरेचसे बैलगाडी मालक वगैरे येतात आणि इथं येऊन म्हणजे त्यांना असं होतंय की अजिबात न्याय असा मिळाला नाही अजूनपर्यंत. 4-5 वर्षात असं झालं नाही की इथं वाद झालाय वगैरे काय, अन्याय असं अन्याय कोणाचा? कोणावर अन्याय केला नाही. आणि दादांचं मैदान मध्ये एकदम परफेक्ट मैदान मी बघतोय, पारदर्शक मैदान, आणि त्या माणसाची तळमळ बघतोय. 8 दिवस झालं ती माणूस सकाळी 6ला इथं हजर होऊन स्वतः मैदानाची निगराणी करून स्वतः मैदान कुठं काय त्रुटी येत्या त्या सगळं दुरुस्त करतात. आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या सगळे जे बैलगाडा मालक वगैरे येतात ती काय सूचना देतात त्याचं सुद्धा ते पालन करून काय कुठं म्हणजे त्रुटी राहिल्या त्या पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या भागाचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव होतंय आणि महाराष्ट्रात नाव म्हणून परदेशात सुद्धा नाव होते, कारण परदेशात लाईव्ह बघितलं जातं. लाईव्ह बघितलं जातंय. आणि त्यामुळे आमच्या एवढ्या या छोट्याशा गावाचं बरचसं म्हणजे बाहेर सुद्धा म्हणजे त्याचं हे होतंय. बरोबर. आणि आमच्या म्हणजे गावाला ह्यांनी गौरव आणलाय, त्याबद्दल मी दादांचं आभार मानतो. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल? मैदान भरवलंय आपण, एवढं तारीख सुद्धा पुढे घेतली, 15 ऑगस्ट की 16 ऑगस्ट केलेली, आणि लोकांना काय मैदानाला येण्यासाठी आव्हान किंवा निसर्गाचं काय, पावसाचं वातावरण किंवा काय सांगचाल? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ही परंपरा गेले 23 ते 24 वर्षाला मी चालू ठेवलेली आहे. स्वर्गीय पंढरीनाथ जगन्नाथ फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मैदान मी कायम संपन्न करत आलेलो आहे. परंतु ज्या काही गोष्टी आधीमध्ये बंदीच्या काळात थोडं जे बंद राहिलं होतं, पुन्हा आणखीन चालू झाल्यानंतर परत त्या ताकदीने परत चालू केलंय, फक्त की छकडा मालकांच्या सहकार्यानं. आणि आजपर्यंत छकडा मालकांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात असतं. 15 ऑगस्ट म्हणलं की एक घाटावरचं मोठ्या प्रमाणात बिनजोडचं मैदान असतं, आणि त्या मैदानाचं मी नियोजन करतो फक्त आणि फक्त पंढरी फडकेंच्या मार्गदर्शनाखाली करतो. परवाशी माझा तारीख बदलण्याचं कारण, परवाशी माझा फोन झाला एक 8 दिवसापूर्वी की राहुलभाई पाटील, संदीपभाई माळे किंवा आबा शावाई असतील, टाकाकर असतील, यांचा फोन झाल्यानंतरही म्हणले आज 15 ऑगस्टला आम्हाला येता येणार नाही, तुम्ही जर तारीख बदलली तर बरं होईल. सगळ्यांच्या आग्रहा खातीर प्रथम त्यांचं माझं बोलणं झालं, आणि झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आदेश दिला की बाबा पहिला आपण सगळ्यांचा विचार करून शिनी आपण तारीखच बदलू. आणि त्यानंतर मी तारीख बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि ती तारीख बदलली. छकडा मालकांचाही चांगला रिस्पॉन्स भेटतोय. परंतु माझी सांगण्याची इच्छा आहे, सांगितलं छकडा मालकांना, तुम्ही बहुसंख्येनं बिनजोडला स्पर्धेत सहभागी व्हा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा, आणि मैदानाचे जे रूल आहेत ते सगळ्यांनी पाहावं ही माझी अपेक्षा आहे. तुमची काय आणखी रिक्वायरमेंट असेल मी ती पूर्ण करायला तयार आहे. परंतु ज्या नियम आहेत त्या मैदानाच्या, ती शिस्त कोणी मोडू नये, आणि शिस्त मोडू नये याचा अर्थ की मैदान चांगलं होईल. असे हे मैदान आपलंच म्हणून फक्त सगळ्यांनी यावं आणि आनंद लुटावा. आता एक तुम्ही ग्रामस्थ आहे, तुमचा भौगोलिक परिसरात तुम्हाला माहिती आहे. काय सांगचाल की गाड्या आता मुंबईकर म्हटल्यावर भरपूर गाड्या इथं येतात, आपण बघितल्या नाहीत अशा हायपाय गाड्या येतात, पण काय सांगचाल त्यांना कुठं पार्किंग करावे आता या मैदानाच्या आसपास? या मैदानाचं जवळजवळ क्षेत्र जवळजवळ 50-60 एकराचं आहे. खालच्या बाजूला भरपूर पार्किंग आहे. तर माझी सर्व गाडी मालकांना सगळ्यांना विनंती आहे की खालच्या बाजूला सर्वांनी पार्किंग केलं तर त्यांना जिथं गाड्या सुटल्या त्याच्या खाली भरपूर मैदान, रोड सोडून बाजूला रोड सोडून बाजूला पार्किंग करा, जेणेकरून ज्याला यायचंय जायचंय त्यांना अडचण होणार नाही. खाली पार्किंगला भरपूर जागा आहे, काय कमी 50-60 एकर मोकळच आहे क्षेत्र. तर फक्त कुणाला अडचण येऊ नये, तुम्हाला सुद्धा येऊ नये आली पाहिजे आणि समोरच्यांना बी नाही आली पाहिजे.